Welcome back to my YouTube channel Love's Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. We completed our first chapter, that is gravitation. In this lecture we will solve unsolved numerical problems from the exercise. Directly मुद्दा घेऊयात. Exercise page number 15, unsolved problem. First, solve the following examples. त्यातला first A, an object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. बरं, प्लॅनेट स्पेसिफाय नाही केला, आपल्याला असंही घेणं देणं नाही आहे. आपल्याला कुठल्या गोष्टी दिल्यात त्या बघूयात आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे ते चेक करूयात. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन दॅट प्लॅनेट. नाव व्हॉट वी हॅव. अप्रोच कसा ठेवायचा असले न्यूमरिकल प्रॉब्लेम्स सॉल्व करताना. फर्स्ट ऑफ ऑल काय 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 दिलं आहे, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, ह्या तीन गोष्टी आल्याच पाहिजेत. सो फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा आपण प्रॉब्लेम असतो तेव्हा काय दिलं आहे, अन ऑब्जेक्ट टेक्स 5 सेकंड टू रीच द ग्राउंड फ्रॉम अ हाईट ऑफ 5 मीटर. म्हणजे एका हाईटवरून ऑब्जेक्ट पडतो. आपला हाईट किती आहे, 5 मीटर एवढी हाईट आहे. आणि किती सेकंद लागतात त्याला, तर हे डिस्टन्स कवर करायला त्याला लागतात 5 सेकंड्स, एवढा वेळ लागतो. ठीक आहे. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट. म्हणजे काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे, जी कॅल्क्युलेट करायचं आहे. मला माहिती आहे किंवा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, gm/r² वगैरे असले काहीतरी आहेत. बट हा यूज करावा लागणार आहे का मला, नाही. तर का, मला इथं कायनामेटिक्सचा यूज करावा लागणार आहे. कायनामेटिक्सच्या फॉर्म्युलाचा यूज का करावा लागणार, तर क्वेश्चनमध्ये दिलं आहे काय हे मॅटर करतं आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल हाईट दिले आहे, किती आहे, 5 मीटर्स. हाईट म्हणजेच काय, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट, व्हर्टिकल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं. म्हणजे वी हॅव एस किती आहे, 5 मीटर्स. टी किती आहे, 5 सेकंड्स. वी हॅव टू कॅल्क्युलेट जी. नाव जी कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे रे, मी सांगितलं होतं एखादी गोष्ट फ्री फॉल करत असेल त्याची इनिशियल व्हेलॉसिटी डोळे झाकून काय लिहायची, u=0. नाव वी कॅन आता कुठलं इक्वेशन यूज करू शकतो, आपल्याला 3 इक्वेशन आहेत. v=u + gt, v² = u² + 2gs. आणि अजून एक कुठलं करू शकतो आपण, थर्डवालं, दॅट इज u=0 लिहितो इथं. s=ut + ½ gt², ½ gt². नो यस आहे आपल्याकडं, ut आहे, u इनिशियल वेलोसिटी जी आहे, जी कॅल्क्युलेट करायचं आहे टी आहे. सो वी कॅन यूज दिस इक्वेशन ओनली. हे बाकीच्या इक्वेशनला हात लावायचा का, नाही लावायचा. सो मस्तपैकी सॉल्व करताना कसं करायचं आहे, गिवन लिहायचं मस्तपैकी. हे पहिल्यांदा अप्रोच सांगितलं किंवा कसं सॉल्व करावं लागणार आहे आपल्याला. या प्रॉब्लेमकडं लिहायचं इथं गिवन दॅट किती दिला आहे, टाईम =5 सेकंड्स एवढा दिला आहे. नंतर s= दॅट इज व्हर्टिकल हाईट, व्हर्टिकल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं त्यानं, 5 मीटर्स एवढं केलं आहे. इनिशियल वेलोसिटी किती आहे, u=0 मीटर्स. हे 0 मीटर पर सेकंड. नाउ बाय यूजिंग फॉर्म्युला, कुठला फॉर्म्युला, s=ut + ½ gt². हे कायनॅमॅटिक्सचे इक्वेशनच झाले नसतील, प्रिव्हियस व्हिडिओ बघू शकता. काही नाही, सिम्पल आहे. जिथं ए दिसतंय इथं जी यूज करायचं का, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या प्लॅनेटवरची. नाव s= किती आहे, 5 ut u काय, 0 × 5. म्हणजे ही होल टर्म काय होणार आहे, ही होल टर्म 0 होऊन जाणार आहे. प्लस पुढं काय, ½ g × t². टी किती आहे, 5 ठीक आहे. हे काय झालं, 0. सो 5 = 1/2 × g × 5² 25. आता वी हॅव टू कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. g काय येणार आहे, थोडंसं असं काढतो म्हणजे 9 वाटणार नाही ते. g 2 डिव्हिजनमध्ये इकडे आलं मल्टिप्लिकेशन, म्हणजे 5 × 2. हे मल्टिप्लिकेशनचं इकडे गेलं डिव्हिजनमध्ये, दॅट इज 25. 5 × 5 = 25, 5 × 5 = 25. 2/5 ह्याचं करा कॅल्क्युलेशन. 2/5 काय येणार आहे तुमचं, 0.4 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. हे काय आलं, कुठून आलं, ॲक्सेलरेशनचं युनिट. आणि इथं काय कॅल्क्युलेट केलं आपण, जी. सो जीची व्हॅल्यू, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दॅट प्लॅनेट = 0.4 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. दिस इज युअर
आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 1. खूप सिम्पल होता, स्ट्रेट फॉरवर्ड होता आणि विचारणं लायक पण होता. येऊयात सेकंड प्रॉब्लेमकडं. व्हॉट इज अवर सेकंड प्रॉब्लेम? सेकंड प्रॉब्लेम बघा काय म्हणताय. द रेडियस ऑफ अ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. आता हे रेशो प्रपोर्शनमध्ये थोडंसं लक्ष देण्याचे क्वेश्चन आहे. तिथं रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजेच काय, रेडियस ऑफ प्लॅनेट आर ए गृहीत धरूयात आपण, इज हाफ द प्लॅनेट. इज म्हणलं की इज इक्वल टू टाकून द्यायचं, इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी असं एक दिलं आहे मला. ठीक आहे. इफ द मासेस ऑफ ए, मास ऑफ ए इज एम ए, what will be the mass of, what will, and the mass of B, so that the value of G on B is half the value on A. आता परत एकदा सांगतो, हे इफ पासून महत्त्वाचं आहे. इफ द मास ऑफ ए काय दिलं आहे, इफ द मास ऑफ ए इज एम ए, what must be the mass of B so that the value of G on B is half the value of A. म्हणजेच एम ए मास ऑफ प्लॅनेट ए, एम बी मास ऑफ प्लॅनेट बी, असं किती ठेवू जेणेकरून मला ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी इज हाफ द व्हॅल्यू ऑफ ए. म्हणजेच काय येणार आहे, जी बी इज हाफ द व्हॅल्यू ऑन जी ए. हे इक्वेशन येण्यासाठी मला मासमध्ये कितीचा डिफरन्स किंवा कितीचा रेशो हवा आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. नाउ व्हॉट वी हॅव हिअर, जी बी इज हाफ द जी ए. हे मला गिवन आहे कंडिशनमध्ये, हे मला असं आणायचं आहे आन्सर्स. तो मला माहिती आहे की बाबा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट इज स्मॉल जीच्या फॉर्म्युल्यामध्ये मास पण येतं, रेडियस पण येतं, जी उडून जाणार आहे रेशो घेताना. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल लिहूयात गिवन. व्हॉट इज गिवन, आर ए इज हाफ द आर बी. ओके. देन जी बी must be half the GA, acceleration due to gravity on planet A. आता हे मला जर काढायचं असेल तर वी नो दॅट फॉर्म्युला फॉर जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय, जी यम अपॉन आर स्क्वेअर. आर स्क्वेअर हा असा आपला फॉर्म्युला आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट ए. नाउ वी कॅन कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट बी. इथं एम ए राहिले, ए मास ऑफ प्लॅनेट ए, रेडियस ऑफ प्लॅनेट ए. सो जी बी इज इक्वल टू काय येणार आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तर कॉन्स्टंटच राहणार आहे, बदलणार नाही आहे. एम एच्या ऐवजी एम बी अपॉन आर बीचा स्क्वेअर. संपला विषय. नाउ गिवन दॅट कंडिशन दिली आपल्याला, जी बी इज इक्वल टू हाफ जी ए. लिहून घेऊयात, जी बी इज इक्वल टू हाफ जी ए. नाउ जी बीची व्हॅल्यू काय, जी एम बी अपॉन आर बीचा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 आहे. तसं जी ए काय आपलं, जी एम ए अपॉन आर एचा स्क्वेअर. नाउ जी कॅन्सल. आता कशाच्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडं, आर ए अपॉन आर बी. मी ह्यालाच असं म्हणू शकतो का की बाबा आर बी मल्टिप्लिकेशनमध्ये, इकडे आल्यावर डिव्हिजनमध्ये, दॅट इज आर ए अपॉन आर बी इज इक्वल टू 1/2. हे असंही मी म्हणू शकतो. नाउ आता करा थोडासा जुगाड. आर ए स्क्वेअर इकडे येऊ शकतो, हा डिव्हिजनमध्ये वर आल्यावर न्यूमरेटरमध्ये येणार आहे. सो इथं लिहितो थोडंसं, हे एम बी तिकडे घालून देऊयात. दॅट इज आर एचा स्क्वेअर अपॉन आर बीचा स्क्वेअर. आर ए डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरमध्ये आलं, बस बाकी काय केलं नाही. आणि हे डिनॉमिनेटरमध्ये घालवलं, दॅट इज 1/2 आहे तसं. सो 1/2 आणि एम ए अपॉन एम बी इकडं, एम ए अपॉन एम बी. संपला विषय. नाउ आर ए अपॉन आर बीची व्हॅल्यू तो माहिती आहे किती आहे, आर ए अपॉन आर बीची व्हॅल्यू 1/2. पण ह्याचा काय स्क्वेअर दिला आहे, म्हणजे मी ह्याला ब्रॅकेट स्क्वेअर लिहू शकतो. 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, हे काय येणार आहे, 1/2 एम ए अपॉन एम बी. 1/2चा स्क्वेअर काय येणार आहे, 1/4. सो इथं येतं आहे 1/4. ठीक आहे. आता हे 2 डिव्हिजनमध्ये, इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये. सो हे इकडे लिहूयात मल्टिप्लिकेशनमध्ये. नाउ 2/4 इज इक्वल टू 1/2. म्हणजे कसं दिसतं आहे, 1/2 इज इक्वल टू एम ए अपॉन एम बी.
म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो का की बाबा एम बी इकडं घ्या, 2 इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये, दॅट इज एम बी इज इक्वल टू 2 MA. दिस इज आवर फायनल आन्सर. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला व्हॅलिड करण्यासाठी, दॅट इज GB इज हाफ द GA, हे इक्वेशन व्हॅलिड प्रूव्ह करण्यासाठी मला मास ऑफ प्लॅनेट B इज ट्वाइस द मास ऑफ प्लॅनेट A असं घेतल्यावरच माझी ही कंडिशन सॅटिस्फाय होणार आहे. दिस इज द आन्सर. यू कॅन नोट डाऊन दिस. काय केलं, फक्त सिम्पली GA घेतलं, GB घेतलं, कॅल्क्युलेशन केलं आणि मासचा रेशो काढला, बस. बाकी काय करायचं नाही. सॉरी, थोडा कन्स्ट्रक्शनचा आवाज चालू आहे, लिहून घेऊ शकता तुम्ही. Now, question number 3. The mass and weight of an object on earth is 5 kg and 49 newtons respectively. बर, ठीक है. What will be their values on the moon? Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 that of the earth. आता बघा, पहिल्यांदा काय दिले आणि काय कॅल्क्युलेट करायचं आहे. वी हॅव एक काय ऑब्जेक्ट आहे आणि त्याचं वेट ऑन अर्थ किती आहे, मास आणि वेट. मास किती आहे 5 kg, कुठं 5 kg, आणि वेट किती आहे W, वेट इज इक्वल टू 49 न्यूटन्स, एवढं त्याचं वेट आहे. पण कुठं एवढं वेट आहे, हे एवढं आहे अर्थवर, ठीक आहे. आणि वी नो दॅट की बाबा गिवन कंडिशन आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून, म्हणजेच स्मॉल gm, म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून इज 1/6 द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. ही कंडिशन आपल्याला गिवन आहे. नाव व्हॉट वी कॅन डू हिअर. आता एक तर घेऊ शकतो की बाबा, पहिल्यांदा ऐका, मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की मास ऑन मून अँड वेट ऑन मून, हे गोष्टी कॅल्क्युलेट करायचं आहे. वेट ऑन मून, मास तर सगळीकडे गेलं तर कॉन्स्टंटच राहणार आहे, दॅट इज 5 kg. म्हणजे एक तर आन्सर मिळालं, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून इज 5 kg, सेम राहणार आहे. बट वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून चेंज होणार आहे. का चेंज होणार आहे, तर वेटचा फॉर्म्युला काय असतो, वेट इज इक्वल टू mg. आता वेट ऑन मून इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून, हे आपल्याला करावं लागणार आहे. या आता गिवन मास इज इक्वल टू काय येणार आहे, मास इज इक्वल टू 5 kgs. हे चेंज होणार आहे का, नाही. बरं, वेट ऑन अर्थ WE लिहितो मी त्याला, वेट ऑन अर्थ ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज 49 न्यूटन्स, एवढं आहे, ठीक आहे. व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट, वेट अँड मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून. नाउ वेट ऑन मून इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, मास तर सेम राहिलं आहे. नाउ वी नो दॅट weight is equal to mg. weight is nothing that but the force with which force with which earth attracts the object towards itself, आणि तो फोर्स म्हणजेच काय, mg. नाव आता हे अर्थसाठी कसं असणार आहे, WE इज इक्वल टू मास तर कॉन्स्टंट आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ, हे झालं अर्थसाठी. नाव वेट ऑन मून कसं असणार आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून. वी कॅन टेक द रेशोज ऑफ दिस टू व्हॅल्यूज, म्हणजे WE डिवायडेड बाय उलटं घेऊया थोडं, चला WE आपण आहे तसं घेऊ, WE अपॉन WM, दॅट इज वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन अर्थ अँड वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून, ह्यांचा रेशो घेतला मी, आहे तसं लिहा, mge डिवायडेड बाय मास ऑफ मून किती आहे, mgm. मास विल गेट डिवायडेड, म्हणजे एक येतं तिथं उडून जाणार आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ अँड मून. अजून एक इक्वेशन दिलं आहे बघा आपल्याला, काय दिलं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी gm इज 1/6 द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. हे कंडिशन आपल्याला गिवन आहे. म्हणजे ह्याच्याऐवजी काय लिहू शकतो मी, gm इकडं खाली जाणार आहे, दॅट इज GE अपॉन GM इज इक्वल टू 6. वी कॅन राईट दिस डाऊन. म्हणजे GE अपॉन GM ची व्हॅल्यू किती आली, 6. सो वेट ऑन अर्थ अपॉन वेट ऑन मून
मून इज इक्वल टू 6. नाउ वेट ऑन अर्थ माहिती आहे मला किती आहे 49 kg, 49 न्यूटन डिवायडेड बाय 6 इकडं घ्या आणि हे इकडं पाठवा वेट ऑन मून. आता 6 खाली आलं 6 डिवाइड करा तुम्हाला आन्सर काय मिळून जाईल 8.17. दॅट इज द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून इज 8.17 न्यूटन. युनिट काय असणार आहे न्यूटन का तर तो एक फोर्स आहे. वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून इज 8.17 न्यूटन अँड मास इज 5 kg. सेम 5 kg सेम राहणार आहे. नोट डाऊन दिस. लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 4. लेट्स कन्स्ट्रक्शनचा आवाज येतो. An object thrown vertically upward and reaches the height of 500 meters. अर्धा किलोमीटर फेकला वाह बेटा. What was its initial velocity? How long will the object take to come back on the earth? And assume that g is equal to 10 meter per second. Now एक गोष्ट लक्षात घ्या दिलाय काय ऑब्जेक्ट इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे काय इनिशियल व्हेलॉसिटी समथिंग असणार आहे. त्याची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय घ्यायचं आहे -10 घ्यायचं का तर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करतोय. आणि फायनल व्हेलॉसिटी ॲट टॉप मोस्ट पोझिशन किती असणार आहे व्ही. व्हर्टिकल डिस्टन्स किती कवर केलं त्यानं 500 मीटर्स म्हणजे वी नो दॅट गिवन. येऊयात आता गिवनकडं एक एक गोष्टी सांगतो काय 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 दिलं आहे. गिवन वी हॅव गिवन दॅट व्हर्टिकल हाईट म्हणजे किती रीच झाला आहे. इनिशियली जेव्हा आपण इनिशियल व्हेलॉसिटीनं फेकणार आहे तर इनिशियल व्हेलॉसिटीनं फेकल्यावर तो ऑब्जेक्ट किती उंच गेला म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू एस आणि ते किती आहे 500 मीटर्स एवढं डिस्टन्स आहे. नेक्स्ट काय दिलं आहे परत हां पुढं काहीच नाही. फायनल व्हेलॉसिटी माहिती आहे या वरच्या हाईटला गेल्यावर फायनल व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय येणार आहे 0 मीटर पर सेकंड. इनिशियल व्हेलॉसिटी वी हॅव टू फाइंड आउट इनिशियल व्हेलॉसिटी अँड जी इज इक्वल टू काय येणार आहे -10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. का -10 तर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनमध्ये मोशन आहे. नो एक लक्ष द्या व्ही आहे यू आहे जी आहे यस आहे. वी कॅन यूज द इक्वेशन दॅट इज व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2g यस. पण हे -10 आहे म्हणजे -g दिल्यावर काय येणार आहे फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर -2g एस. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर -2g एच. यूज करूयात व्ही स्क्वेअर इथं लिहा धडधडीत बाय युझिंग दिस फॉर्म्युला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर -2g एस. ठीक आहे व्हॅल्यूज पुटअप करा. व्हीची व्हॅल्यू 0 यू स्क्वेअरची व्हॅल्यू आहे तशी यू स्क्वेअर -2 इंटू जीची व्हॅल्यू 10 इंटू यसची व्हॅल्यू 500. नाउ 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर -2 इंटू 10 20 इंटू 500 किती येणार आहे बघा 5 इंटू 2 10 आणि वर किती शून्य 000 असं येणार आहे म्हणजे 10,000 हिअर 10,000. ठीक आहे नाउ 10,000 सबस्ट्रॅक्शनमध्ये इकडे गेला ॲडिशन म्हणजे कसं दिसणार आहे 10,000 इज इक्वल टू यूचा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड घ्या स्क्वेअर रूट काय येणार आहे यू इज इक्वल टू 100 मीटर पर सेकंड म्हणजे जी इनिशियल व्हेलॉसिटी आली आपली ती किती आली 100 मीटर पर सेकंड बस. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट टाइम टेकन. काय करायचं आहे हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक. नाउ आता बघा टाइम कॅल्क्युलेट करायचा आपल्याला टाइम पण टोटल जर्नीचा. पहिला हाफ जर्नीचा तर करा इंटू 2 केल्यावर टोटल जर्नीचा मिळेल म्हणजे इथून इथपर्यंत गेलेला टाइम करा कॅल्क्युलेट इंटू 2 केल्यावर होल जर्नीचा टाइम मिळून जाईल तुम्हाला. नाउ वी नो दॅट देर इज वन फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. आता व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी हा मला फॉर्म्युला माहिती आहे. व्ही आहे यू आहे जी आहे टी कॅल्क्युलेट करू शकतो या फॉर्म्युल्यावरनं. बट जी काय घ्यायचं आहे -10 का तर वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. व्ही किती आहे फायनल व्हेलॉसिटी 0 इनिशियल व्हेलॉसिटी 100 प्लसच्या ऐवजी इथं -gt का तर -10 आहे इथं -10t. नो 10t मायनस इकडे आल्यावर प्लस दॅट इज 10t इज इक्वल टू 100. आता 10 मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे गेल्यावर डिव्हिजन दॅट इज 100 डिवायडेड बाय 10. दिस इज टाइम टेकन टू रीच द हायेस्ट और मॅक्सिमम पॉईंट. हे किती आहे
10 सेकंड जो लागला आहे तो हाफ जर्नीचा वेळ आहे आणि टोटल जर्नीचा वेळ काय असेल, टोटल टाईम इज इक्वल टू 10 × 2 दॅट इज 20 सेकंड्स. बघा आन्सर क्रॉस चेक करून बरोबर आहे. का असं केलं तर आपल्याला काय माहिती आहे, व्हर्टिकली अपवर्ड गेला याला लागणारा वेळ हा आहे 10 सेकंड आणि तिथून खाली पण तो पडला आहे ना, म्हणजे आपल्याला टोटल जर्नी कॅल्क्युलेट करायचं, टोटल टाईम वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर. सो दिस इज द आन्सर दॅट इज 20 सेकंड. यू कॅन नोट डाऊन दिस. Now, question number 5. A ball fall off the table and reaches the ground in 1 second. ठीक आहे. Assuming that g is equal to 10 meter per second, calculate the speed on reaching the ground and the height of the table. म्हणजेच काय, एक असा टेबल होता, तिथून बॉल खाली पडला आहे, म्हणजेच काय होतंय, फ्री फॉल होतोय. फ्री फॉल आला की काय घ्यायचं, इनिशियल वेलोसिटी 0 मीटर पर सेकंड. ना आपल्याला काय दिलं, टाइम दिला आहे, तो टेबलवरून खाली जमिनीवर पडायला लागणारा वेळ किती आहे, टाइम इज इक्वल टू 1 सेकंड, इनिशियल वेलोसिटी 0 मीटर पर सेकंड. बस सेकंड एवढंच. हां, नो जी दिला आहे आपल्याला, जे इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. नाउ व्हॉट वी हॅव टू कॅल्क्युलेट इट्स स्पीड रिचिंग द ग्राउंड अँड हाईट ऑफ द टेबल. बघा आपल्याला फायनल व्हेलॉसिटी व्ही काढायचं आहे, यू मला माहिती आहे 0 आहे, पण फायनल व्हेलॉसिटी किती येणार आहे हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो कोणतं इक्वेशन यूज करू शकतो आपण, फर्स्ट ऑफ ऑल व्ही इज इक्वल टू, या डायरेक्ट गिवन लिहूया, गिवन व्हॉट वी हॅव गिवन हिअर, डाटा इज काय गिवन डाटा, यू इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड, टी इज इक्वल टू किती आहे 1 सेकंड, जी इज इक्वल टू किती आहे 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आता जी पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह, का फ्री फॉल होत आहे इन द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या पुढं आता पुढं काय, वी हॅव टू कॅल्क्युलेट द फायनल वेलॉसिटी ऑन रिचिंग द ग्राउंड. म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. नाउ विच फॉर्म्युला वी कॅन यूज हिअर, तर व्ही इज इक्वल टू यू प्लस AT म्हणजेच GT, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, व्ही इज इक्वल टू यू प्लस GT. नाउ व्ही इज इक्वल टू यू किती आहे 0 प्लस जी किती आहे 10 इंटू टाईम किती आहे 1. सो व्ही इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. दिस इज द व्हॅल्यू ऑफ velocity on reaching the ground, that is final velocity आले बरोबर 10 मीटर पर सेकंड. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द हाईट, म्हणजे एस काय कॅल्क्युलेट करायचं आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट बॉल. एसचा फॉर्म्युला काय बनतो डिरेक्टली, UT प्लस हाफ GTचा स्क्वेअर. नाउ एस इज इक्वल टू 0 इंटू टी, 0 इंटू टी हे पूर्ण टर्म काय होणार आहे 0 प्लस हाफ GT स्क्वेअर, जीची व्हॅल्यू 10, टीची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर हे 5. दॅट इज एस इज इक्वल टू 5 इंटू 1चा स्क्वेअर 1, 5 इंटू 1 1, 5 एस इज इक्वल टू 5 मीटर्स. हाईट आहे, याचा युनिट काय असतं मीटर, बट दॅट इज हाईट ऑफ दॅट टेबल फ्रॉम द ग्राउंड किती असणार आहे 5 मीटर्स. तर लिहून घेऊ शकता. Second last question, that is question number 6th. The masses of earth and moon are given 6 into 10 to the power 24 kg आणि पुढच्याचं मूनचं पण मास रिस्पेक्टिव्हली गिवन आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये. द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 into 10 to the power 5 किलोमीटर. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम आणि जीची व्हॅल्यू दिली आहे. म्हणजेच काय आपल्याला काय काय दिलं आहे, अर्थ आणि मून. अर्थ आहे, मून आहे, त्यांचं मासेस अँड डिस्टन्स बिटवीन देम पण दिलेलं आहे. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजेच जी इज इक्वल गिवन. पहिल्यांदा लिहून घेऊयात सगळ्या गोष्टी. व्हॉट वी हॅव गिवन हिअर, गिवन. आता M1 M2 घेऊयात डायरेक्ट, मास ऑफ अर्थ अँड मास ऑफ मून. फर्स्ट ऑफ ऑल मास ऑफ अर्थ दॅट इज
m1 इज इक्वल टू किती दिलं आहे 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. m2 दॅट इज मास ऑफ मून किती दिलं रे बाबा 7.4 इंटू 10 टू द पॉवर 22 kgs एवढा आहे मास ऑफ मून. अँड द डिस्टन्स बिटवीन देम म्हणजेच काय r दिला आहे आपल्याला. r जो डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट युनिव्हर्सल लॉमध्ये घ्यायचा आपण 3.84 इंटू 10 टू द पॉवर 5 किलोमीटर्स. ना 1 किलोमीटर इज इक्वल टू काय असतं नो दॅट 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर्स म्हणजे 10 टू द पॉवर 3 मीटर्स. आपल्याकडे एवढे किलोमीटर्स आहे त्याचं पहिल्यांदा मीटरमध्ये करावं लागेल म्हणजे इंटू 10 टू द पॉवर 3 लिहून टाका डायरेक्ट मीटर्स. का तर 1 किलोमीटर म्हणजे कन्वर्ट करायला एवढं लागतं एवढं किलोमीटर कन्वर्ट करायला इंटू 10 टू द पॉवर 3 प्लस 3 9. डिस्टन्स बिटवीन देम न्यू डिस्टन्स इज इक्वल टू काय येणार न्यू म्हणजेच कन्वर्ट केलेलं 3.84 इंटू 10 टू द पॉवर 8 meters. This is the distance between them. Now we know that Newton's universal law of gravitation काय सांगतो F is equal to G m1 m2 divided by r चा स्क्वेअर. G ची व्हॅल्यू गिवन आहे दॅट इज 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 इंटू मास ऑफ अर्थ 6 इंटू 10 टू द पॉवर 24 mass of moon 7.4 into 10 to the power 22 kgs. Now distance between them त्याचा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 3.84 into 10 to the power 8 त्याचा स्क्वेअर. नाव ऑपरेशन करताना फक्त आपल्याला काय करायचं आहे थोडंसं लक्ष द्यायचं होतं जे न्यूमरिकल व्हॅल्यू आहेत त्यांना सेपरेट करून घ्या दॅट इज 6.67 इंटू 6 इंटू 7.4 इंटू 7.4 इंटू ह्यांची पॉवर काय होणार आहे मल्टिप्लिकेशन दॅट इज ॲड -11 प्लस 22 घेऊयात सोपं जाईल -11 प्लस 22 हे वाला दॅट इज प्लस 11 नो प्लस 11 प्लस 24 किती येणार आहे 3 दॅट इज 35 म्हणजे 10 टू द पॉवर 35. नो ह्याचं कॅल्क्युलेशन करताना ह्याचा स्क्वेअर बाहेर करा 84 चा स्क्वेअर इंटू 8 चा स्क्वेअर म्हणजे 10 टू द पॉवर 16. नाव दिस 16 वर गेल्यावर काय येणार आहे -16 दॅट इज -16 अँड व्हॉट विल बी दिस 4 20 14 15 दॅट इज 19 इथं काय येणार आहे 19. नाव यू कॅन डू दिस कॅल्क्युलेशन ऑन युअर ओन. थोडंसं कॅल्क्युलेशन करा सिम्प्लिफिकेशन करून तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे डिरेक्टली 2 इंटू 10 टू द पॉवर 20 न्यूटन्स. दिस विल बी युअर फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. फक्त कॅल्क्युलेशन करताना 10 ची पॉवर हे काय नाही 19 इथं 20 कसं आला पॉईंट शिफ्ट केला असेल कुठेतरी सो पॉईंट तेवढं कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता. नाही कॅल्क्युलेशन आलं इथं नंबर आहे तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून फर्दर डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. नोट डाऊन करून घ्या. Now last problem from this exercise. खूप आज कन्स्ट्रक्शनच्या आवाजामुळे खूप मोठे असे कट येणार आहेत व्हिडिओमध्ये पण ठीक आहे. द मास ऑफ अर्थ इज 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन दिलेलं आहे. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण दिलेला आहे. फाइंड द मास ऑफ सन. म्हणजे आता गिवनमध्ये फर्स्ट ऑफ ऑल गिवनमध्ये काय दिलं आहे मास ऑफ अर्थ म्हणजे m1 घेऊयात. मास ऑफ अर्थ m1 मास ऑफ सन m2. m1 इज इक्वल टू 6 इंटू 10 टू द पॉवर 24. अजून काय दिलं आहे आपल्याला डिस्टन्स बिटवीन देम दॅट इज r इज इक्वल टू 1.5 इंटू 10 टू द पॉवर 11 मीटर्स. हे दिलं आहे डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. वी हॅव टू कॅल्क्युलेट m2 दॅट इज मास ऑफ सन अँड गिवन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इन बिटवीन देम इज 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22 न्यूटन्स. एवढा फोर्स त्यांच्यामध्ये लागतोय. नो we know that Newton's universal law of gravitation F is equal to G m1 m2 upon r चा स्क्वेअर. काय येणार आता F ची व्हॅल्यू आहे m2 कॅल्क्युलेट करायचं. F is equal to 3.5 10 to the power 22 is equal to G माहिती आहे 6.67 इंटू 10 to the power -11 इंटू m1 किती आहे 6 इंटू 10 to the power 24
kgs इंटू m2 वी हॅव टू कॅल्क्युलेट डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर किती आहे 1.5 इंटू 10 टू द पॉवर 11 त्यांचा स्क्वेअर. m2 कॅल्क्युलेट करायचं. सिम्प्लिफिकेशन करा, इकडचं तिकडचं इकडं करा. दॅट इज m2 इज इक्वल टू काय येणार आहे, m2 इज इक्वल टू हे डिव्हिजनमध्ये इकडे आल्यावर मल्टिप्लिकेशन. दॅट इज 3.5 इंटू 10 टू द पॉवर 22 ॲज इट इज. ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये हे दॅट इज 15 इंटू 15 ओके त्याचं 225 आणि इथं हे ह्याचा स्क्वेअर केला 1.5चा स्क्वेअर 2.25 इंटू 10 टू द पॉवर 11 त्याचा स्क्वेअर म्हणजे 22 डिवायडेड बाय हे वरच्या व्हॅल्यूज 6.67 इंटू 6 इंटू 10 टू द पॉवर 11 आणि हे 24 किती येणार आहे 1 आणि 3 10 टू द पॉवर 13. 9 22 किती येणार आहे 10 ची पॉवर 44 वर आली आणि हे -13 इकडे आल्यावर वर गेल्यावर -13. सो पॉवर विल बी 10 ची पॉवरचं कॅल्क्युलेशन करतो पहिला 10 ची पॉवर 10 टू द पॉवर 3 and 1 31. सो दिस इज द 10 ची पॉवरचं कॅल्क्युलेशन फक्त इंटू 10 टू द पॉवर 31 हे आलं कॅल्क्युलेशन फक्त 10 च्या पॉवरचं. नाव यू कॅन डू दिस कॅल्क्युलेशन 3.5 इंटू हे डिवायडेड बाय दिस कॅल्क्युलेशन करून घ्या. तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल दॅट विल बी 1.96 इंटू 10 टू द पॉवर 30 kg. दिस इज द मास ऑफ सन. आता हे आपलं तर 31 येत होतं, इथं 30 कसं काय आलं, पॉईंट शिफ्ट केला तर तसं होतं. पॉईंट शिफ्ट केल्यावर फायनल आन्सर विल बी 1.96 इंटू 10 टू द पॉवर 30 kg. हे तुम्ही कॅल्क्युलेशन होमवर्कमध्ये करू शकता. दिस इज इट फॉर द ग्रॅव्हिटेशन चॅप्टर. आजचं लेक्चर थोडंसं गोंधळ होता, कन्स्ट्रक्शन चालू आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, ठरवूयात काय शिकवायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.